निर्गुण उपासना. एक समकालीन संदर्भात उपासना म्हणजे उपासनेच्या पद्धती, भक्ती, सहसा ध्यानाची पद्धती, वर्णनीय त्याचे भाषांतर ध्यान असे केले आहे. तर मूर्तीने त्याचे भाषांतर ध्यान केलेले गोष्टीत मनाची स्थिरता असे केले आहे. उपासनेला कधीकधी पूजा असे म्हटले जाते. हिंदू धर्मात उपासना ही संज्ञा आहे जो देवताचे जवळ जाण्याची किंवा जवळ येण्याची पद्धत दर्शवते. हे विशेषतः विश्वाशी किंवा उच्च शक्तीशी जोडण्याच्या उद्देशाने पूजा किंवा ध्यानाचा संदर्भ देते. एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अनुवाद देवाच्या जवळ बसणे असा असतो. उपासना दोन प्रकारे असते. उदाहरणार्थ सगुण उपासना, एखाद्या स्वरूपाचे ध्यान, त्याला देव किंवा महाशक्ती मानणे, आणि निर्गुण उपासना प्रकार, गुणरहित ब्रह्माचे ध्यान. समजून घेण्यासाठी खूप सोप्या शब्दात, मूर्तीवर ध्यान भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान शिव याचे चित्रे, गायत्री देवी वगैरे सगुण उपासना आहे. सगुण उपासना म्हणजे ठोस ध्यान. निर्गुण उपासना म्हणजे अमृत ध्यान. ओमचा आत्मा भावाने जप, आत्माभावाने मानवतेची सेवा, आत्मा किंवा ब्रह्म भावासह ओमचा मानसिक जप, सोहम किंवा शुहोम किंवा अहम ब्रह्मा अस्मी किंवा तत्वम अस्सिम यासारख्या महाकाव्यावर ध्यान करणे. नेती नेती सिद्धांत अहम ग्रह उपासना किंवा निर्गुण उपासना बनवते. निर्गुण उपासना हा मुळात ज्ञानयोग आहे. समजून घेऊया. जे उपनिषद तुम्हाला संबोधतात आणि घोषित करतात तू तो आहेस, तेव्हा तू या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुमच्या मनात अगदी स्पष्ट असले पाहिजे. मग एकटेच जेव्हा हे स्पष्टपणे आणि सूक्ष्म ग्रहणक्षमतेने पकडले जाते तेव्हा तुम्ही खरोखर आणि लगेच समजू शकता की त्याचा अर्थ काय आहे आणि हे एकतेचे नाते कसे शक्य आहे. तू या शब्दाचे उपनिषदाचा अर्थ तुम्ही कानाने ऐकता आहात आणि मनाने समजून घेण्याचा आणि बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर घोषणेचा उद्देशच फसला आहे. जर तुम्हाला तू या शब्दाचा अर्थ अजूनही भौतिक अस्तित्व वाटत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही अजूनही शरीर, मन आणि बुद्धी स्वतःला ओळखत आहात. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेण्याच्या या अवस्थेत आहात तोपर्यंत उपनिषद त्याचा ध्येयात अयशस्वी ठरेल, कारण ते तुम्हाला या गोष्टीचा संदर्भ देत नाहीत. जेव्हा उपनिषद तू म्हणतात तेव्हा ते मानवी भाषा वापरत नसून एक दैविक अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते संस्कृत, इंग्रजी, हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा वापरत नाहीत. ते एक असा अनुभव घोषित करत आहेत जो अमेध आहे, मनाचे जाणण्यापलीकडे किंवा बुद्धीच्या आकलनापलीकडे. जेव्हा सर्व बोलणे मनाने मागे वळते त्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून जर त्या स्तरावर तू शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जिथे मन आणि वाणी प्रवेश करू शकत नाही आणि ते समजावण्याचा असमर्थ परत आले आणि तुम्ही त्याचा अर्थ शारीरिक आणि मानसिक पातळीवर घेण्यावर टिकून राहिलात तर आंतरिक अर्थ तू अजून उजळलेला नाही. ते असे म्हणत नाहीत की श्री तसे आणि तसे हे ब्रह्म आहे. तो एक मूर्खपणा आहे. म्हणून तू तोच आहेस असे घोषित करताना ते त्याचा संदर्भ देत आहेत. ते हे तू काय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे. ते दिसणाऱ्या तुमचा उल्लेख करत नाहीत. तुमचं नाव आणि रूप असलेले ते न पाहिलेले तुम्हाला सूचित करतात. ते दिसलेल्या कोणत्याही गोष्टीचा संदर्भ देत नाहीत. ते तुला सर्व दिसलेल्या गोष्टीचा गुप्त अज्ञानदृष्टा सर्व ज्ञात गोष्टीचा जाणता म्हणून संबोधत आहेत. या परिणामात तू दिसणाऱ्या सर्व गोष्टीचा गुप्त द्रष्टा आहेस. तोच आहेस जो एकटा प्रचलित आहे. तो खरोखरच तुमचा स्रोत आहे, तुमचा अल्फा आणि मेगा. तूच अदृश्य तू आहेस जो जगाला ओळखू शकतो, परंतु जग तुला कधीही ओळखू शकत नाही. तुझे वडील, आई देखील तुला ओळखू शकत नाही जोपर्यंत त्यांना स्वतःला तू तो आहेस चा खरा अर्थ समजवला नाही. प्रदीर्घ अभ्यासाचा गरज आहे. ब्रह्म जाणणाऱ्याच्या पायाशी बसून ब्रह्माबद्दल, मायेबद्दल, स्वतःबद्दल आणि तुमच्या नातेसंबंधाबद्दल काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची गरज आहे. तुम्ही ऐकलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि मननही केलं पाहिजे.
ते म्हणतात की रोम एका दिवसात बांधला गेला नाही. एका दिवसात काय बोलले हे एक जन्मातही जमत नाही. तरीही ते म्हणतात की तो डोळ्याच्या मिपावर साकारला जाऊ शकतो. आपण या विधानाचा ताळमेळ कसा साधू शकतो? जो कोरड्या मॅचला खडबडीत पृष्ठभागावर मारेल तर ते लगेच पेटते, परंतु तुम्ही टूथपिक किंवा साबणाच्या केकने असे करू शकत नाही. मॅच हेडच्या निर्मितीमध्ये कामाचे प्रमाण आणि चरणाची संख्या विचारात घ्या. अशाप्रमाणे जेव्हा साधकाचा अंतरंग तयार होते, अनेक वर्षाच्या अभ्यासातून, सत्य ऐकून आणि अभ्यासाला गोष्टीवर चिंतन करून शेवटी जेव्हा उपनिषद तुम्हाला ती कला ती घोषित करतात, तेव्हा तुम्हाला काय निहित आहे ते उत्तम प्रकारे कळते. तू म्हणजे काय? मी चैतन्याच्या अपरित चौथी अवस्था आहे. जागृत, स्वप्न आणि निद्रा या सतत आवर्तित चक्रावरचा शांतपणे साक्षीदार आहे. मी तोच आहे. जागरूक माझे नाव आहे. हाच अर्थ उपनिषदाचा मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा म्हणतात की सर्व सूक्ष्म गोष्टीमध्ये ती सर्वात सूक्ष्म आहे. तुम्ही स्वतःच्या चेतनाला ही सूक्ष्मता प्राप्त करून द्यावे. तरीही द्वैत, आवडी निवडी, आनंद, दुःख, देहाची ओळख यात गुंतलेले असेल तर ती पातळी कशी गाठता येईल? हे सत्य समजून घेणे म्हणजे स्टीलचे शब्द शेंगदाणे चावून पचवण्यासारखे आहे, असे एका ऋषी सांगितले. ती एक छोटीशी गोष्ट नाही. हे सत्य काय आहे आणि तुम्ही कुठे उभे आहात स्पष्ट समजून घेण्यासाठी नम्रता, विचारण्याची स्पष्टतेची गरज आहे. मग नम्रपणे, संयमाने, परिश्रमाने आणि धैर्याने त्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा. तुमचे जीव हे संत गतीने बनवा. कोणत्याही गोष्टीला कधी तुम्हाला वळवू देऊ नका. ही साधना आहे. हेच आध्यात्मिक जीवन आहे. हा योग आहे. हा अभ्यास आहे. हा ध्यान निवास आहे. दिवसाचे 24 तास चिंतन आहे. तुम्ही काम करत असताना किंवा सेवा करत असताना किंवा गरज असताना ध्यान दिवस आणि रात्र असते. जर ध्यान थांबले तर तुमची साधना थांबली आहे आणि तुमची प्रगती थांबली आहे. तुम्ही तुमच्या ध्यान कक्षात एकटे असाल, पण विचारात तुम्ही जगाचा मध्यभागी असाल. त्यामुळे हे नाटक नाही, काही सामान्य गोष्टी नाही. यासाठी नम्रता आणि तुमची खरी ओळख स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. मग तू या प्रश्नाची मांडणी हास्यास्पद नाही. चला पूर्णपणे समजून घेऊया. प्रथम आपल्या सद्यस्थितीने आकलन करून आणि आपण कुठे आहोत ते पाहून, मग जर आपल्या वास्तव्य समजून घ्यायचे असेल, परमसत्याचे आकलन करायचे असेल, तर आपण जिथे असले पाहिजे तिथे पोहोचण्यासाठी अवश्य ते करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.